नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे इझी फूड रेसिपीज मराठी चॅनलमध्ये। आज आपण मस्त असे पौष्टिक घरच्या घरी होणारे नाचणीचे बिस्किट्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत। त्यासाठी येथे मी अर्धी वाटी साखर मिक्सरमधून बारीक करून घेतली आहे। आता एका बोलमध्ये बारीक केलेली साखर आणि 3-4 चमचे बटर घालून घ्यायचे आहे। साखर आणि बटर चांगले एकत्र करून घ्यायचे आहे। चार 5 मिनिटे साखर आणि बटर चांगले फेटून घ्यायचे आहे। बटरचा रंग फिक्कट होईपर्यंत हे मिश्रण आपल्याला फेटून घ्यायचे आहे। आता यामध्ये मी 1 वाटी नाचणीचे पीठ घालून घेतले आहे। पीठ थोडे थोडे करून घातले तरीही चालेल। पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याच्या टोकावर बसेल एवढीच बेकिंग पावडर म्हणजेच साधारण 2 चिमूटभर बेकिंग पावडर यामध्ये मी घातली आहे। आता 2 चमचे गव्हाचे पीठ यामध्ये घालून घेतले आहे। मिश्रण चांगले एकत्र करून घ्यायचे आहे। मिश्रण जर कोरडे वाटत असेल तर यामध्ये बटर ॲड करावे। जर बटर ॲड करायचे नसेल तर यामध्ये 2-3 चमचे दूध घालावे। दूध जास्त घालायचे नाही, त्यामुळे बिस्किट कडक होतात। कढईमध्ये मीठ टाकून त्यावर मी ही चाळण ठेवून घेतली आहे। येथे तुम्ही ॲल्युमिनियमचा डब्बासुद्धा वापरू शकता। स्टीलची चाळण पटकन तापते आणि जळण्याची पण शक्यता असते, म्हणून ॲल्युमिनियमचा डब्बा वापरलेले चांगले। 2 चमचे दूध घालून हे मिश्रण मी अशा पद्धतीने एकत्र करून घेतले आहे। आता आपल्याला हव्या त्या आकाराचे बिस्किट बनवून घ्यायचे आहेत। येथे मी गोल आकाराची बिस्किट्स बनवून घेत आहे। कढई तापत ठेवली आहे। बारीक गॅसवरच आपल्याला हे बिस्किट बेक करून घ्यायचे आहेत। चाळणीला तूप लावून घेतलेले आहे। तयार केलेली सर्व बिस्किट चाळणीमध्ये ठेवून त्यावर तवा झाकून ठेवला आहे। ही बिस्किट बेक होण्यासाठी 15 ते 20 मिनिटे लागतात। गॅस बारीक ठेवून 10 मिनिटांनी ही बिस्किट चेक करायची आहेत। 20 ते 25 मिनिटांमध्ये हे बिस्किट चांगले बेक होतात। पाहू शकता बिस्किटचा कलर चेंज झाला आहे। थंड होईपर्यंत बिस्किट कढईमध्येच राहून द्यायचे आहेत। बिस्किट गरम असताना उचलले तर ते तुटू शकतात। थंड झाल्यानंतरच हे बिस्किट आपण उचलू शकतो। पाहू शकता किती सोप्या पद्धतीने मस्त असे पौष्टिक नाचणीचे बिस्किट तयार झालेले आहेत। एक बिस्किट येथे मी तोडून सुद्धा दाखवले आहे। व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।